राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांच्या कल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाची सुरुवात झाली। सुरुवातीला या अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावांमधील तंटे आपापसामध्ये सोडवून गावागावात शांतता प्रस्थापित करण्यात समित्यांना यश आलं। त्यामुळे गावातही गुण्यागोविंदाने राहण्याचं वातावरण तयार झालं। मात्र नंतरच्या काळात अनेक गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्षही गायब झाल्याने या समित्या केवळ कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालंय। सविस्तर पाहूयात। गावांमध्ये तंटा आहे पण समित्या नाही। बीड जिल्ह्यातील तंटामुक्त समिती कागदावरच। अनेक वर्षापासून तंटामुक्त समितीच नाही। समिती नसल्यामुळे गावात वादांची संख्या वाढली। तंटामुक्ती समिती म्हणजे गावातील किरकोळ वाद आणि भांडणे मिटवून सामाजिक सलोखा आणि शांतता निर्माण करण्यासाठी स्थापन केलेली एक स्थानिक उपक्रम आहे। महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे सरकारी अभियान राबवलं जात होतं, ज्याचा उद्देश स्थानिक न्यायालयांवरील भार कमी करणं आणि ग्रामीण भागात सामंजस्य वाढवणं हा आहे। ही समिती ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागानं गावात शांतता प्रस्थापित करणं आणि विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते। तंटामुक्त समितीची कार्यप्रणाली आपण समजून घेऊया। समाजामध्ये सद्भावना, शांतता आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करणे, स्थानिक वाद मिटवून न्यायालयांवरील ताण कमी करणे, किरकोळ भांडणं, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक कलह ग्रामसभेच्या स्तरावर सोडवणं, तंटामुक्त गावांना मिळणाऱ्या पुरस्कार निधीतून गावाच्या विकासाला चालना देणं। तंटामुक्ती समिती हे एक व्यासपीठ आहे जे लोकांना भांडणांपासून दूर ठेवून विकासाच्या दिशेनं एकत्र आणण्याचं काम करतं। मात्र आता या समित्याच कार्यरत नसल्यानं मूळ उद्देशाला हरता फासला गेलाय। कित्येक वर्षानुवर्ष त्या समित्या स्थापन नाहीयेत किंवा कागदावर। मग प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते जाणीवपूर्वक। त्यामुळं गावामध्ये तंटे निर्माण झाल्यामुळं जर पाहिलं आपण तेव्हा तर ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक म्हणा किंवा इतरही नुकसान होतं। संबंधित प्रकरणामध्ये वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही, ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे। तंटामुक्त समितीने गावातले वाद गावातच मिटवायचे। एखादा आत्ता काय होत आहे की एखादा वाद झाला तर पोलीस स्टेशनला जातोय, पोलीस स्टेशनमधून न्यायालयामध्ये जात आहे। न्यायालयामध्ये गेल्या तर प्रचंड लोकांचा आर्थिक मानसिक त्रास होत आहे। गावामध्ये जर त्या तंटामुक्त समिती असेल तर त्या ठिकाणी गावातले जे काय वाद होते गावातच मिटवले जायचे। काही दिवसापासून बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान या समित्या बरखास्त केल्या। त्यामुळे ग्रामीण भागातील वाद थेट गावातून पोलीस ठाण्यामध्ये आणि पोलीस ठाण्यातून थेट न्यायालयामध्ये जात आहे। त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांकडून आता तंटामुक्त समितीची नियुक्ती करण्याची मागणी केली जाते। कदाचित ही जर तंटामुक्ती चालू असती तर आपल्याला जे बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद असेल किंवा अन्य जो भयान प्रकार चाललाय हे नक्कीच याला जर तंटामुक्ती ज्या पद्धतीने राबवली गेली, चालू होती 2007 पासून, त्या पद्धतीने जर चालू असती तर निश्चित आपल्याला हे तंटे आणि वाद आणि बीड जिल्ह्यातील हे जे चाललेलं थैमान कमी झालेलं दिसलं असतं। या अभियानात मुख्यतः फायदा असा व्हायचे की गाव पातळीवर छोटे तंटे मिटवले जायचे। त्या अनुषंगानं लोकांची हेळसांड होत नव्हती। कायद्यापासून व केसेसपासून त्यांना दूर राहावं लागत होतं व कायद्याचं ज्ञान त्यांना मिळत होतं। पुनश्च जे तंटामुक्ती अभियान आहे या सरकारमध्ये राबवावं यासाठी आम्ही आदरणीय शिंदे साहेब यांना भेटणार आहोत। स्वर्गीय आर पाटील यांनी चालू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानानं गावातील वाद गावातच मिटत होते। त्यांना न्यायालयामध्ये जाण्याची गरज पडत नव्हती। आता मात्र तंटामुक्त समिती नसल्यानं हे वाद सातत्यानं वाढताना दिसतायत। ग्रामीण पातळीवरून आता या तंटामुक्त समित्यांची नियुक्ती करावी, तंटामुक्ती समित्या गावात राबवाव्यात, तंटामुक्त अभियान गावामध्ये राबवावं अशी देखील मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। रेजाज तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।